अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी केले नाही तरी चालेल, पण खरेदी करा ही एकच वस्तू. अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया ही अत्यंत शुभ तिथी मानली गेली आहे. कारण अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की कधीही नाश होत नाही. या दिवशी केलेले जप, दान, ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते. म्हणजे या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. वैशाख महिना हा भगवान विष्णूसाठी आवडता आहे, म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयानिमित्त कोणत्या वस्तू खरेदी करावी की ज्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, आरोग्य, सौभाग्य या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. तर येत्या अक्षय तृतीयेला तुम्ही सुद्धा ही वस्तू खरेदी करून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना केली तर तुम्हालाही कधीच कशाची कमी पडणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मी वास करेल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम तुमच्या घरावर राहील. तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर काही ना काही खरेदी करायची आहे, कारण यामुळे आपल्या घरात बरकतच होणार आहे. तर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर श्रीयंत्र हे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आणि त्याच दिवशी आपल्या घरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे दाखवणार आहे. जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र नसेल तर या दिवशी ते तुम्हाला नक्की आणायचं आहे व त्याची स्थापना करायची आहे. जर तुमची इच्छा असेल म्हणजे तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचे असेल तर येत्या अक्षय तृतीयेला तुम्ही सुद्धा श्रीयंत्राची खरेदी करू शकता, कारण यासारखा शुभ दिवस नाही. 3:30 मुहूर्तामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेला अत्यंत उत्तम मानले जाते. अक्षय तृतीया हा दिवस घरामध्ये श्रीयंत्र आणण्यासाठी शास्त्रामध्ये सर्वात शुभ दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेला श्रीयंत्र घरी आणून वर्षभर लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होऊ शकते आणि त्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते. तर अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठावे, आपले नित्यकामे आवरावीत. अक्षय तृतीया आहे तर आपण मुख्य दरवाजाची सजावट करू शकता. उंबरट्यावरती हळदीचे लेपन, दाराला पाना फुलांचे तोरण, दारामध्ये रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असलेल्या श्रीयंत्राची आपण प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर श्रीयंत्र हे तुम्ही आधी खरेदी करू शकता, मात्र त्याची प्राणप्रतिष्ठा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये करा. सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर श्री गणेशाची पूजा करायची आहे, माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा आणि त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. कोणतेही यंत्र आकार, चिन्हे आणि अंक करून बनवले जाते. कोणत्याही यंत्राचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ते योग्य प्रकारे बनवणे आवश्यक असते. जर तुम्ही घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करत असाल तर श्रीयंत्र बरोबर आहे की नाही हे नीट तपासा. चुकीच्या श्रीयंत्राची पूजा केल्याने कोणतेही लाभ प्राप्त होणार नाहीत. देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे. तिला धन अर्पण करण्याऐवजी तिला भक्ती अर्पण केल्यास जास्त लाभ होईल. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे. असे मानले जाते की श्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. तर पूजा करताना सुरुवात कधीही आपण आचमन करून करतो. तर सर्वात प्रथम आपण आचमन करायचं आहे. 3 वेळा देवघरात श्रीयंत्र स्थापन करण्याआधी त्यावर अभिषेक करणं खूप महत्त्वाचं असतं. तर एका तामणामध्ये थोड्या अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून श्रीयंत्र ठेवायचं आहे. त्यानंतर त्यावर अभिषेक करायचा आहे. प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर श्रीयंत्रावरती अभिषेक करताना तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त पठण करू शकता. पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. लक्ष्मी म्हणल्यानंतर डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो तो म्हणजेच पैसा. आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन करतो, म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतो, ते पैशासाठीच करतो. पण खरं तर लक्ष्मी ही 8 स्वरूपामध्ये आहे, ज्याला आपण अष्टलक्ष्मी म्हणतो. आपण रोज आपल्या घरामध्ये ज्या लक्ष्मीची पूजन करतो ती लक्ष्मी ही आदिलक्ष्मी मानली गेली आहे, म्हणजे ती आदी स्वरूपातील लक्ष्मी आहे. तर नुसत्याच लक्ष्मीच्या पूजनाने किंवा धनाच्या पूजनाने अष्टलक्ष्मीची प्राप्ती होत नाही. तर या 8 लक्ष्मी कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर पहिली म्हणजे आदी स्वरूपातील लक्ष्मी, म्हणजे आपण जे आपल्या रोज देवघरामध्ये पूजतो ती आदी स्वरूपातील लक्ष्मी. दुसरी म्हणजेच धनलक्ष्मी. धनलक्ष्मी म्हणजेच नोटा, पैसा, अडका, सोनं, नाणं, दागिने ज्याला आपण धन म्हणतो ती धनलक्ष्मी.
तिसरी आहे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे हत्ती. हत्ती म्हणजे हत्ती स्वरूपात म्हणजेच मोठ्या प्रमाणात येणारी ती गजलक्ष्मी. चौथी आहे संतान लक्ष्मी. संतान लक्ष्मी म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे धन भरपूर आहे पण संतान नसेल तर उपयोग नाही, म्हणजे संतान ही सुद्धा एक लक्ष्मी मानली गेली आहे. त्यानंतर पाचवी म्हणजे धान्यलक्ष्मी. जर तुमच्याकडे धन आहे, गज पण आहे, संतान पण आहे, पण खायला जर घरामध्ये धान्य उगवत नाही मग त्या पैशाचा उपयोग काय, म्हणून घरात धान्यलक्ष्मी सुद्धा गरजेची आहे. सहावी म्हणजे वीरलक्ष्मी. म्हणजे तुम्ही जे हातामध्ये कार्य घेता त्यामध्ये तुम्हाला वीरत्व प्राप्त व्हावं, घेतलेल्या कार्यामध्ये तुम्हाला ऊर्जा मिळावी, यश मिळावं आणि तुमच्या हातून वीरत्व प्रकट व्हावे म्हणून ही वीरलक्ष्मी. सातवी म्हणजेच विजयलक्ष्मी. कारण वीर जेव्हा पुढे जातो तेव्हा तो विजयी होतो, म्हणजे ती विजयलक्ष्मी तुम्हाला प्राप्त व्हावी. आणि आठवी म्हणजे ऐश्वर्यलक्ष्मी. म्हणजेच आपल्याकडे जे काही ऐश्वर्य आहे आपण ते मिळवण्यासाठी कष्ट करतो, ती सुद्धा एक लक्ष्मीच आहे. अशा या 8 लक्ष्मी मिळून एक लक्ष्मी कार्यरत असते. आता मी तुम्हाला या 8 लक्ष्मी किंवा त्यांची नावे का सांगितली किंवा त्यांचं महत्त्व का सांगितलं, तर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते. श्रीयंत्र हे आपल्याला 8 ही लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी फलदायी ठरणारं असं यंत्र आहे. तर श्रीयंत्रावरती पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर हळदी कुंकू मिश्रित पाण्याचा सुद्धा अभिषेक करायचा आहे. तर श्रीयंत्र हे कधीही आसनाशिवाय ठेवू नये. तर एका प्लेटमध्ये थोड्या अक्षता घेऊन तुम्ही हळदी कुंकू मिश्रित अक्षता घेऊ शकता किंवा त्यावरती हळदी कुंकू वाहा आणि मग आपण त्यावरती श्रीयंत्र स्थापन करायचं आहे. जर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र ठेवायचं असेल तर श्रीयंत्राच्या 8ही रेषा पश्चिम दिशेने आल्या पाहिजेत, या पद्धतीने आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. जर तुम्ही श्रीयंत्र नीट पाहिलं तर जे त्रिकोण आहेत ते फक्त एकाच बाजूने वरून खालीपर्यंत एकसारखे आहेत, मात्र दुसरे त्रिकोण बघाल तर ते मध्येच कुठे ना कुठे डिस्कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे वरून जे खालीपर्यंत एका लाईनीत आहेत ते आपल्याला दिशा पश्चिम बाजूला करायची, त्याची दिशा आपल्याला पश्चिम बाजूला करायची आहे. अशा प्रकारे श्रीयंत्र आपण स्थापन करायचं आहे. त्यानंतर आपण श्रीयंत्राची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत. त्यानंतर आपण श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे. कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावरती ठेवली जाते कारण माता लक्ष्मीचं आसन हे कमळ आहे. ही माळ कमळाच्या बियापासून बनवलेली असते. आपण रोज तरी माता लक्ष्मीला कमळ वाहू शकत नाही, त्यामुळे अशा प्रकारे माळ बनवलेली असते. ती आपण श्रीयंत्रावरती किंवा श्रीयंत्राभोवती ठेवायची आहे. श्रीयंत्राची पूजा झाल्यानंतर धूप वगैरे लावायचं आहे आणि मग त्यानंतर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. करंगळी शेजारील बोट आणि अंगठा या दोन्ही बोटाच्या साहाय्याने आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा लक्ष्मी बीज मंत्र जो अतिशय सोपा आहे तोही तुम्ही म्हणू शकता. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापन केलं असेल तर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्री दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करा. आणि कुंकुमार्चन करून झाल्यावरती हे कुंकू 1 दिवस असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मग ते एका डबीत भरून ठेवू शकता आणि ते कुंकू तुम्ही रोज घरामध्ये लावू शकता किंवा मग तुम्ही बाहेर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी चालला असाल तर मग डबीमधील कुंकू लावून जावा. त्याचबरोबर आपल्याकडे जी शुभतिथी असते किंवा चांगले सणवार असतात त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता. तर अशा प्रकारे श्रीयंत्राची पूजा झाली, कुंकुमार्चन केलं, त्यानंतर आपण श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. म्हणजेच श्रीयंत्रामध्ये त्याच्यामध्ये आपण प्राण टाकायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला आपला उजवा हात श्रीयंत्रावरती म्हणजेच श्रीयंत्राच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे आणि लक्ष्मी बीज मंत्राचं पठण करायचं आहे 16 वेळा. तर लक्ष्मी बीज मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, तर तो तुम्ही पाहून 16 वेळा म्हणू शकता. तर हा लक्ष्मीचा बीजमंत्र आहे, हा तुम्ही म्हणायचा आहे. असे करतोय म्हणजेच आपण याची प्राणप्रतिष्ठा करतोय, आपण त्याच्यामध्ये प्राण टाकतोय. कोणतीही बाहेरून आपण मूर्ती आणली तर आपण त्याच्या आधी त्याची प्राणप्रतिष्ठा करत असतो. तर हा अत्यंत प्रभावशाली आणि सर्वाधिक लाभप्रद लक्ष्मी बीजमंत्र आहे. याचा तुम्हाला 16 वेळा पठण करायचा आहे.
जर श्रीयंत्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन केलेलं असेल तर त्याची नित्य पूजा करायची आहे, म्हणजे रोज दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे, रोज अभिषेक करायचा नाही श्रीयंत्रावरती. सर्वात शेवटी आपण धूपदीप ओवाळून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे, म्हणजे प्रार्थना करायची आहे की तुझा आशीर्वाद, हे लक्ष्मी माते, तुझा आशीर्वाद आमच्या घरामध्ये सदैव असू दे. तर अशा या शुभ दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर विशेष लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि सदैव तुमच्या घरावर तिचा कृपाशीर्वाद राहतो. त्यामुळे जर श्रीयंत्र आणायचं असेल तर अक्षय तृतीयासारखा शुभ मुहूर्त तुम्ही कधीही चुकू नका. या शुभ दिवशी श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की स्थापन करू शकता. श्रीयंत्राखाली आपण जे आसन केलेलं आहे अक्षतांचं, त्या अक्षता आपल्या घरातल्या धान्यामध्ये मिसळायच्या आहेत. तसेच श्रीयंत्राची स्थापना झाल्यानंतर तुम्ही श्रीयंत्राला गोड खिरीचा नैवेद्य किंवा मग काजू बदाम घातलेल्या शिऱ्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता. महालक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी केली तर ते जास्त शुभ मानलं जातं. लक्ष्मी मातेला श्रीयंत्र सर्वात प्रिय आहे. हे श्रीयंत्र म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे. जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापन केलं तर माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये निवास करते असे मानले जाते. तर आपल्या चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ इथे संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.